काय करूया, तुम्हाला त्या नावाने जे आहे ते आवाज देऊ शकतो, प्रश्न विचारू शकतो, तुम्हाला क्लासमध्ये जे आहे ते व्यक्त करता येऊ शकतं. हे लक्षात ठेवायचे. आपण सुरुवात करूया. आता तुम्ही जे आहे ते तुमचे व्हिडिओ ऑफ करू शकता. काही हरकत नाही. सर्वजण आहे. काही जणांना नेटवर्क प्रॉब्लेम असेल किंवा वेगवेगळ्या इश्यूमुळं काहींचं नसेल. पण लक्षात ठेवायचं आणि अ, आज नसेल, पण इथून पुढच्या तासाला जे आहे, ते तुमच्या सर्वांकडे काय असलं पाहिजे, वही, पेन असली पाहिजे. कारण तुम्ही आता वर्गात पण शिकता. पण इथं काहीतरी शाळेच्या व्यतिरिक्त म्हणजे जास्त प्रकारचं ज्ञान तुम्हाला जे आहे, तर त्या पाठाचं असेल, त्या विषयांचं आहे, ते तुम्हाला त्यातून मिळणार आहे. म्हणून महत्त्वाचा एक प्रकारचा तुमचा अभ्यास, एक एक्स्ट्रा माहिती तुम्हाला या जे आहे, तर या क्लासमधून, या वर्गामधून, ऑनलाईन वर्गामधून तुम्हाला नक्की शिकायला मिळणार आहे. आणि हे तुम्हाला 1 तास, 2 तास जे आहेत, ते वाया न जाता तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे सदुपयोग जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. म्हणून हे लक्षात ठेवा, की तुम्ही जो आहे तो या क्लासचा आता काय करायचा आहे, पूर्ण वर्षभर जो आहे तो चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग जो आहे तो तुम्हाला करता आला पाहिजे. हे लक्षात ठेवा आणि आपण क्लासला जे आहे ते मग सुरुवात करूया. बरेच जण सर्वजण उपस्थित झालेले असतील. आज जरी झालेले नसतील, पण पुढच्या काही दिवसात उद्यापासून जे आहे ते जसजसे क्लास आपली सुरुवात होतील तसतसे सर्वांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना जे आहे ते वेळेत उपस्थित राहायला सांगायचं. 7:30 ला क्लास आहे, तर 2-3 मिनिट अगोदर जे आहे ते तुम्हाला काय करायचं, जॉइन करायचं आहे. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, हे असतील, तर तिथे ऑप्शन तुम्हाला रेज हँडचं दिलेलं आहे, तर तो हे करायचं आहे. जे काही प्रश्न असतील म्हणजे अगोदर जे आहे आपला क्लास पूर्ण होईल. नंतर आपण 10 मिनिट जे आहे ते तुम्हाला आपण चर्चासत्र डिस्कशनसाठी ठेवणार आहे, की तुमचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत, काय आहेत, तर त्याविषयीचे जे आहे ते हे करणार. आता तुम्हा सर्वांच्या शाळा सुरुवात झालेल्या असतील. बऱ्याच वेळा 1-1, 2-2 धडे पण तुमचे पाठ जे आहेत ते सुरू पण झालेले असणार. झालेत का सर्वांचे? तुम्ही इथे जे आहे ते रेज हँड करू शकता. ओके. ऐश्वर्या, त्यानंतर शिवाजी मोरे, प्रतीक पवार, चैतन्य, ज्ञानेश्वर, मयुरी व्हेरी गुड. तर तुमच्या सर्वांचे जे आहे तर क्लास पण आता व्यवस्थित सुरू आहे. शाळा पण तुमच्या शाळेतले जे क्लास आहे ते सुरू झालेले असतील आणि पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या तुमची घटक चाचणी पण होईल. तर हे लक्षात तुम्हाला जे आहे ते साधारणतः आता आहे. तर आत्तापर्यंत तुमचं काय-काय झालंय, शाळेमध्ये काय-काय झालेलं आहे. तर मी एकेकाचं नाव घेणार आहे आणि त्यांनी जे आहे ते बोलायचं आहे. मयुरी हां, अनम्यूट करून जे आहे ते मी इथे आता हे करतो. सगळ्यांनीच अनम्यूट करायचं नाहीये. फक्त ज्याचं नाव घेतलं जाईल त्यांनीच फक्त अनम्यूट करायचं. ते ऑप्शन मी देणार आहे. मयुरी सर काय सांगायचं आहे? हां, तर आतापर्यंत तुमची शाळा केव्हा सुरू झाली आणि तुम्ही शाळेमध्ये जे आहे ते तुमचं काय-काय सुरू आहे? म्हणजे काय-काय शिकवणं पाठ जे आहेत आता आपण आज इतिहासाचा पाठ आहे. आपण इतिहास आणि मराठी हे 2 विषय घेत आहोत. इतिहास राज्यशास्त्र जे आहेत. तर जसं होईल 1 तास आपला आठवड्यातला इतिहासाचा होईल, 1 तास आपला जो आहे तो मराठीचा होणार आहे. तर मग इतिहासाचं काय झालेलं आहे तुमच्या शाळेमध्ये? काय-काय अभ्यासलेले, किती पाठ झालेले आहेत? काय आहेत? सर मी सांगू वेदिका? हो, हो. सर मी अगोदर नंतर सांगू का? हो, वन बाय वन सर मी आपण सांगू वेदिका? एक-एक. आता इथे कोणी लोअर हँड सगळे जरा थोडे हां, चला. कुणाचं नाव हे केलेलं होतं? मयुरी. सर मी वेदिका. सांगू वेदिका? हां, मयुरी. अगोदर मयुरी, मग नंतर वेदिका सांगेल. मयुरी. हां. काय आहे मयुरी सांग? सर मी कोणती सांगू शाळा का? आहेत? हां, कोणती शाळा आहे? जिल्ह्याचं नाव सांगायचे आणि तुमच्या शाळेमध्ये जे आहे ते आतापर्यंत काय-काय झालेलं आहे पाठ, त्याविषयीची थोडक्यात माहिती सांगायची. सर मी सांगू का ऐश्वर्या? थांबा सर मी सांगू ऐश्वर्या, मी वेदिका? मी नावं घेणार आहेत. मी नावं घेणार आहेत. तुम्ही हे करू नका मध्येच हां, एकेकाचं होऊ द्या आधी. हां, सर मयुरी सांग. शाळेचं नाव सुद्धा सांगायचं आहे का? हो, तुम्ही नाही जिल्ह्याचं नाव सांगितलं तरी चालेल. हां. तुझा जिल्हा कोणता आहे? आणि आमच्या शाळेमध्ये जे आहे तर हे पाठ इतिहासाचं झालेलं आहे किंवा हे सुरू आहेत आत्तापर्यंतचं आणि हे झालेलं आहे ते थोडक्यात सांगा. हां. सर मी सांगू का वेदिका?
तर मी सांगू का मनीषा? अरे मी अगोदर मयुरीला हे दिलेलं आहे राईट. मयुरीचं झाल्यानंतर मग तू बोलत वेदिका नाहीये. सांगेल. बर. तर आपण पुढे घेऊ. वेदिका, हा तू स्टार्ट कर. सर माझा जिल्हा मी सांग जळगाव, तालुका चाळीसगाव. मी धामणगाव मध्ये राहते आणि माझ्या शाळेचे नाव सर्वोदय माध्यमिक विद्यालय धामणगाव. आमचा इतिहासाचा पहिला आणि दुसरा धडा झालेला आहे. ओके. म्हणजे बरेच पुढे तुम्ही गेलेला आहात. म्हणजे आपल्याला डिटेल मला पण तसं समजेल, की साधारणतः आपण सुरुवात कशी केली पाहिजे, काय झालं पाहिजे. कारण तुमचं ते झालंय तर आपण जास्त उजळणीवर, प्रॅक्टिसवर आपण जास्त हे घेऊया. बरं, राज्यशास्त्राचं काय काय झालेलं आहे? ऐश्वर्या सांग बरं सर तू. सर आमचं राज्यशास्त्राचं ऐश्वर्या हा, वेदिका काय म्हटली? वेदिकाचं झाल्यानंतर ऐश्वर्या तू सांग. हा, ओके सर आमचा राज्यशास्त्राचा एकही धडा झालेला नाही. बर. तर मी मनीषा सांगू. सर मी सांगू का? ऐश्वर्या, हा आता अगोदर ऐश्वर्या घेऊया आणि मग त्यानंतर विजय. हा, सर सर्व विषयांचे सांगायचेत का? नाही आपल्याला आपल्या विषयाबाबत तुम्हाला त्या शिक्षकांनी विचारल्यानंतर तुम्हाला तेव्हा सांगायचे. आता जे आहे ते आपण इतिहासाच्या बद्दल बोलत आहोत. हा, ओके. माझं नाव ऐश्वर्या आहे. मी इयत्ता 9वी शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव आहे जीप प्रशाला पाडोळ्या, म्हणजे जिल्हा परिषद प्रशाला पाडोळ्या, तालुका जिल्हा धाराशिव. आमचा इतिहासचा ना पहिला आणि दुसरा धडा झालाय आणि राज्यशास्त्रांचा आज पहिला धडा घेतलाय. पहिला धडा सुरू आहे किंवा झालाय? सुरू आहे. बर, सुरू आहे. ओके. विजय. सर सर हा, सर मी बोलू. सांगू आता अगोदर विजय, विजय तू सांग. मी आता ज्यांना विचारलं जाईल त्यांनी सांगत जा पटपट आणि एवढा वेळ लावू नका. तुमचं नाव घेतले पटकन अनम्यूट करून तुम्हाला सांगायचं आहे. तर मी जर सांगू का आपण मनीषा? तर हा, माझं नाव पूजा आहे. मी पिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या शाळेत आहे. आमचे इतिहासाचे पहिले 2 धडे झालेत. राज्यशास्त्राचा एक झालाय आणि भूगोलचा एक झालाय. बर. आता मला दुसरा एक प्रश्न, म्हणजे मला समजले आता की साधारणतः प्रत्येक शाळेमध्ये, तुमच्या शाळेमध्ये इतिहासाचे एक एक दोन दोन पाठ जे आहेत ते साधारणतः झालेले आहे. म्हणजे 2 पाठ तर मिनिमम तुमचे सर्वांचे झालेले आहेत. हे ग्राह्य धरतो मी, म्हणजे जवळपास झाले. की आपण जे आहे ते येस थोडं सर. हे 2 पाठ जे आहेत ते त्यावर जास्त उजळणी किंवा किंवा तुम्हाला एखादा त्या पाठामधले जे महत्वाचे जे मुद्दे आहेत की त्याच्यावर तुम्हाला माहिती पाहिजे, तर ते आपण थोडक्यात जे आहे ते घेणार आहोत. आता या या सर क्लासमध्ये मागच्या वर्षी तुम्ही किती जण होते त्यांनी हात वरती करा. मागच्या वर्षी जे आहे तर आपल्या क्लासमध्ये आता कोण कोण ज्यांनी हे क्लास जे आहे ते पूर्ण केलेले आहेत, म्हणजे भरपूर संख्या आहेत तुम्हा सर्वांची, की जे गेल्या वर्षी पण होते. जवळपास 30 जण आहेत इथे. 30 ते सर 27 28. हा, सर आमच्या शाळेत ना आमचे मुख्याध्यापक आहेत ना, ते तर आम्हाला इतिहासाचे नोट्स काढायला सांगतात. बर. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःनी जे आहे ते काढायचे आहेत. म्हणजे जवळपास 29 जणांचं जे आहेत ते गेल्या वर्षी जे आहे ते तुम्ही हे क्लास जे आहे ते अटेंड केलेला आहे. राजवीर अनम्यूट कर. यस सर. हा, तर गेल्या वर्षी तू क्लासला होता पूर्ण वर्षभर? हो सर. बर. काय बरं तुला काय शाळेत आणि शाळेनंतर हे क्लास केल्यानंतर तुला का बरं हे क्लास तू अटेंड करतोय, किंवा या क्लासमधून तुला काय फायदा झाला किंवा काय काय माहिती मिळालेली आहे ते थोडक्यात? तर या क्लासमुळे खूप फायदा झाला आणि जे 8वीला टक्के पण चांगली पडली. हा, म्हणजे ज्या तुमच्या संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे, जे काही राहिलेलं असेल, की जे आपण काय करतो शाळेमध्ये जे आहे ते फक्त शिक्षक शिकवतात, कडूफळा असेल, पण इथे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज असतील किंवा या नवीन तंत्रज्ञानावर जे आहे आधारित जे आहेत, तर विविध प्रकारचे जे प्रेझेंटेशनद्वारे जे आहे ते तुम्हाला अजून अतिरिक्त माहिती जी आहे ते या क्लासमध्ये मिळते. ओके. मनीषा. सर मी पहिले इतिहास मला काही समजायचं आणि मी एक क्लास जॉईन केले ना, तर मला खूप चांगले हे पर्सेंटेज मिळाले 8वी मध्ये आणि इतिहास पण समजायला लागला. खूप छान. रागिनी. सर अनम्यूट कर. हो सर. ऐश्वर्या हा,
सर मला या क्लासमुळे खूपच फायदा झाला, कारण ना आम्हाला जर शाळेत इतिहास शिकवायचे ना, तर ते ना फक्त त्याच वेळेपुरतं समजायचं, त्याच्यानंतर विसरून जायचं. तर त्याच्यानंतर ना मला सगळं समजायला लागलं आणि क्लास केल्यानंतर रिपीट व्हायचं. अगदी बरोबर आहे. अक्षता, आता शेवटचा आणि मग आपण जो आहे तो सर तुमच्या उजळणीकडे या पाठाकडे घेऊया. थांब ऐश्वर्या, सर थांब जरा. आणि ज्यांनी एकदा सांगितले त्यांना रिपीट नाही. आपण वेगवेगळ्या सगळ्यांना जे आहेत तर चान्स. अक्षता, हा हॅलो. अक्षता चोरमले, हा अक्षता अनम्यूट करून सांगू शकशील. सर तुमचा आवाज येत नाही. माझा आवाज येत नाही. कुणाकुणाला आवाज येत नाही? हा येतो सर. हा ज्यांना, ऐका ऐका ऐका, हा ज्यांना आवाज येत नसेल त्यांनी जे आहे तर आपला परत बंद करून परत एकदा चालू करा. पण असं नाही का सगळ्यांना जर आवाज नाही आला तर ठीक आहे, पण एक दोन जणांना येत नसेल तर आपल्याकडे सर आवाज येत नाही. रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो की जेणेकरून जे आहे ते तुम्हाला आवाज कमी जास्त होतो. सर ऐका जरा, कारण प्रत्येक जण मध्ये मध्ये बोलत गेलं तर कोणाचंच कोणाला ऐकायला येणार नाही. एक नियम लक्षात ठेवा आजपासून क्लासमध्ये, जेव्हा शिक्षक बोलत असतील किंवा एखाद्याला विचारलं असेल तर दुसरा कोणीही अनम्यूट करून बोलणार नाही. जोपर्यंत तुम्हाला रेज हँड करायचे किंवा आपण इथे मेसेज हे करण्यासाठी तेव्हा हे करायचे. आणि जेव्हा आपला क्लास चालू असेल आवाज येत नसेल, पण असं नाही सगळ्यांचाच आवाज आला नाही तर आपण इश्यू असू शकतो, पण एखाद दोन जणांचा आवाज येत नसेल तर बंद करून परत जॉईन करा की जेणेकरून तुम्हाला आवाज जो आहे तो क्लिअर येईल. तो माझ्याकडून नसेल प्रॉब्लेम, पण जास्त करून जे आहे तर आपल्याकडे नेटवर्क कमी जास्त होत असेल त्यामुळे पण आवाज कमी येऊ शकतो. पण सगळ्यांचेच आवाज जर कमी जास्त होत असेल तर ते लक्षात ठेवायचं. कुणाचाच आवाज आला नाही तर मला रेज हँड करून मला सांगायचे त्यावेळेस. पण मधी मधीच आता हात वर करा किंवा हे नाही. आपण आपल्या पाठाकडं तुमचे प्रश्न उत्तर जे आहे ते थोडक्यात आपण घेणार आहोत. जास्तीत जास्त तुम्हाला एक दोन व्हिडिओज पण मला त्याद्वारे जे आहे ते तुम्हाला सांगायचे. मी आता एकदा फक्त प्रतीक काय आहे तुझा प्रश्न सांग आणि मग आपण जे आहे ते आपल्या पाठाकडे वळूया. जे काही कोणाचे प्रश्न राहिलेले असतील ते आपण शेवटच्या 10 मिनिटात घेणार आहोत. हा प्रतीक सांग. सर. हा चुकून हे झालं आता, मग तो बर. आता आता काहीच हे नाही करायचे. ज्या वेळेस तुम्हाला अनम्यूट करायला सांगेल मी त्यावेळेसच करा. तोपर्यंत कुणीही मधी रेज हँड किंवा सारखं मध्ये हे नाही की डिस्टर्ब होणार नाही की मला की चुकून झालं असेल तर परत तुम्ही जे आहे ते रिमूव्ह करू शकता. तर आपण आपल्या पाठाकडे वळूया. इतिहासाचा जो पहिला पाठ आहे, ऐश्वर्या अनम्यूट करून सांग. ऐश्वर्या, काही प्रश्न आहे? ऐश्वर्या, आता परत सारखे सगळेच हे करू नका, जेणेकरून आपण क्लासला सुरुवात करूया. कुणाला आवाज येत नसेल तर परत एकदा जे आहे ते बंद करून चालू करा, लेफ्ट होऊन परत हे करा. हा ज्ञानेश्वरी, आणि मी सर नाव नाव घेतल्यानंतर पटकन येत जा, कारण तोपर्यंत 2-3 जणांचे नाव घेतो आणि मग एखादं परत रिपीट होत असेल तर परत नाही, तर जे एखादं बोलत असेल तर आपण बंद करायचं. हा ज्ञानेश्वरी. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. माझ्याकडे नेटवर्क आहे रे व्यवस्थित, बाकीच्या सर्वांकडे. हा ज्ञानेश्वरी. सर तुमचा आवाज येतोय सर, आवाज तुमचा क्लिअर. ऐका हा परत आता ऐका जरा, मी एकच प्रश्नावर किंवा त्याच याच्यावर गेलं तर आपला वेळ त्याच्यामध्ये जाणार आहे, हे लक्षात ठेवा. जर कुणालाच आवाज आला नाही तर तुम्ही रेज हँड करायची इथे. पण असं नाही एक दोन जणांना आवाज येत नसेल तर बंद करून हे करा. कोणालाच आवाज आला नाही सगळेजण इथे रेज हँड करतील की मला समजून जाईल की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही किंवा काय नाही. इथे नेटवर्क व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टींना. आपल्याकडे गावाकडे बऱ्याच वेळा नेटवर्क कमी जास्त आहे, पावसाचे दिवस आहे म्हणून कमी जास्त होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. आता आपण आपल्या पाठाकडे, आपल्या पाठाची जी आहे ती सुरुवात करूया की जेणेकरून आता मध्ये हे करू नका. तुम्हाला जे प्रश्न असतील ते नंतर विचारा तुम्ही, म्हणजे मी शेवटचे 10 मिनिटं तुम्हाला त्यासाठी दिली जाते. तर परत एकदा घेऊया. बलिराम, हा बलिराम अनम्यूट कर. आणि मी जेव्हा नाव पटकन घेतलं जाईल तेव्हा पटकन अनम्यूट करायचे.
कारण हे नको, परत वेळ जायला नको. हॅलो बलिराम, तेवढं तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे की नाही सरांनी आपल्याला प्रश्न विचारलाय किंवा आपण काहीतरी विचारलंय, नाही तो गेलाय, जाऊ दे. तर इतिहासाची साधनं हा पाठ जो आहे तो आपण काय करत आहोत, आपण अभ्यासणार आहोत इतिहासाची साधने. तर त्याविषयीचा जो आहे तर आपण त्याच्यावर आधारित आज माहिती पाहणार आहोत. मी थोडक्यात, जास्त तुम्हाला डिटेलमध्ये नाही, कारण तुम्ही शाळेमध्ये प्रत्येक जणांनी तुम्ही तो अभ्यासलेला आहे. पण थोडक्यात त्याच्यातले काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, कोणते कोणते महत्त्वाचे हे आहेत, तर त्याविषयीची माहिती आपण जी आहे ती या पाठामध्ये पाहणार आहोत. स्क्रीन सर्वांना दिसते तर रेज हँड करायचे की जेणेकरून मला समजेल. स्क्रीन तुम्हाला सर्वांना डिटेल दिसते? ओके, व्हेरी गुड. हां, ज्यांचं झालं असेल परत लोअर हँड जे आहे ते करायची. इतिहासाची साधने. स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आधुनिक काळातील इतिहासाची साधने. आता आपण म्हणतो इतिहास. इतिहास काय आहे, तर भूतकाळात ज्या घडलेल्या घटना आहेत, भूतकाळात घडलेल्या ज्या घटना आहेत, आपण एकदा हे करतो की तुम्ही इयत्ता 8वी मध्ये बरेच क्लास वगैरे जे आहेत तुम्ही सर्वांनी अटेंड केले होते. सर्वांना जो तो एक प्रकारचा भूतकाळ झाला, म्हणजे तो काय झाला, एक प्रकारचा इतिहास झाला. आता बऱ्याच जणांना काय झाले की प्रेमा मॅम असेल किंवा आपला यू कॅटोपुल फाउंडेशन असेल, की बऱ्याच जणांना जे आहे ते लॅपटॉपमध्ये, म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला, हे केला, तर त्यामुळे त्यांना जे आहे ते लॅपटॉप जे आहेत ते बऱ्याच जणांना मिळालेले आहेत. तर त्याच्याद्वारे तो एक प्रकारचा इतिहास आपण म्हणतो की घडून गेलेल्या घटना जे आहेत तो इतिहासात मोडल्या जातात. मग आधुनिक काळातील इतिहासाची साधने. हा इतिहास कशा प्रकारचा होता, सुरुवातीच्या काळात, ज्या काळात लेखन कला अवगत नव्हती, एक प्रकारची आपण म्हणतो गुरुकुल पद्धती. आता गुरुकुल पद्धती त्यावर थोडक्यात तुम्हाला आज सांगायचं झालं तर आजचा दिवस जो आहे तो एक प्रकारचा गुरुकुल पद्धतीवर आधारितच थोडक्यात म्हणतो आपण की गुरुपौर्णिमा आहे आज. आणि हा गुरुपौर्णिमा की ज्यामध्ये आपल्याला, ज्या व्यक्तींनी आपल्याला लढायला शिकवलं, ज्या व्यक्तींना आपल्याला मार्गदर्शन केलं, नवीन दिशा दिलेली आहेत, नवीन शिकायला जगायला आपल्याला या पृथ्वी तलावर आपली हे विश्व जे आहे ते ज्यांनी दाखवलं, त्यांचा कृतज्ञता आपण त्यांचा आभार मानण्याचा, वंदन करण्याचा हा दिवस तो गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात. आणि सर्वप्रथम आपले जे आई बाबा असतात त्या आई बाबांना आपण सर्वप्रथम नमस्कार आज जे आहे ते वंदन केलं पाहिजे. जर कोणी केलेलं नसेल किंवा राहिलं असेल चुकून, तर आज त्यांना त्यांचा जो आहे तो आशीर्वाद घ्या, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम तुमच्या पाठीशी कायमच आहे. पण आज कुठेतरी जे आहे ते कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस हा मानला जातो, गुरुपूजन म्हटलं जातं एक प्रकारचं. आणि त्यानंतर तुमची शाळा असेल, शाळेतले शिक्षक असतील, शिक्षिका असतील, त्यानंतर तुमचे मोठे भाऊ बहीण, आजी आजोबा आपण म्हणतो की ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकतो. मग असंच नाही की मोठ्यांकडूनच आपल्याला शिकायला मिळतं, आपल्यापेक्षा लहान व्यक्तींकडून सुद्धा आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं. ते सर्व जर पाहिले तर आपण ते सर्व तर काय असतात, गुरु मानले जातात. मग यांचा जो आहे तो कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आज हा गुरुपौर्णिमा दिवस म्हणून साजरा केला जातो. आता सुरुवातीच्या गुरुकुल पद्धती असेल किंवा रामायण महाभारताच्या काळामध्ये जे आहे तर अशा प्रकारचे कुठल्याही स्वरूपाचे लेखन कला अवगत नव्हती. मग याचा काय, कशा प्रकारे, आता रामायण महाभारत झालं किंवा देवतांच्या काळामध्ये तर थोडी बहुत संस्कृत प्राकृत या ज्या आहेत, मोडी लिपी असेल, तर या कला अवगत होत्या. पण त्याच्या अगोदर जो आहे तो इतिहास जो आहे तो वेगवेगळ्या प्रकार, मग बोली भाषेत असेल तर आपण म्हणतो की बऱ्याच वेळा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले पाहिलेले असतील, तर त्यामध्ये जे आहेत तर काय केलेले आहे, कोरलेले आहेत, तर ते कितव्या शतकामध्ये काय आहेत, वेगवेगळे माध्यम त्यावेळेस होते. आणि ह्या इतिहासाची साधनं वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळतात. तर याचा अभ्यास तुम्ही गेल्या वर्षी पण केलेला असेल आणि तुम्ही आता शाळेमध्ये पण केलेला असणार आहे. आता लिखित साधने काय प्रकारची आहेत, तर आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी लिखित साधने महत्वाची आहेत. यामध्ये मग जे आहे ते न्यूजपत्रे, त्यालाच वृत्तपत्र असं म्हटलं तर पेपर्स, नियतकालिका असेल, सरकारी दस्तऐवज असेल आणि टपाल तिकिटे यांचा समावेश जे आहे ते यामध्ये केला जातो की हे रिटर्न मध्ये जे आहे ते लिखित साधनं आहेत. आता अभिलेखागार आणि वृत्तपत्र आपण म्हणतो की ऐतिहासिक दस्तऐवज जतन करण्याचे ठिकाण म्हणजे अभिलेखागार. एक ऑफिस म्हटलं जातं. नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार
आशियातील सर्वात मोठं जे आहे तर काय म्हटलं तर अभिलेखागार जे आहे ते आहे, की ज्यामध्ये मग आता ही लिखित साधनं कोणकोणत्या प्रकारची आहेत तर पाहूया. तुम्हाला स्क्रीनमध्ये जो डायग्रॅम दिसत असेल तर त्या डायग्रॅमच्या आधारे आपण जे आहे ते काय करूया, याची माहिती जी आहे ती अभ्यासूया. आता इथे काय दिलेलं आहे, वृत्तपत्र दिलेले आहेत. वृत्तपत्र, न्यूज, विविध प्रकारची नियतकालिका आहे. तुम्हाला केसरी, मराठा, दर्पण हे या विषयीची माहिती पण पाहिलेली आहे. तुम्ही 8वीला इतिहासाची साधनं वगैरे जे आहे ते आतापर्यंत अभ्यासात आलेले असेल तेच आहे, पण त्याच्यात थोडा विस्तार होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. नियतकालिक, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तित्रे आणि कोश वाङ्मय हे अशा प्रकारचं आहेत. आता रामायण महाभारत आपण पाहतो की रामांचं असेल किंवा महाभारत जे आहे श्रीकृष्ण पांडवांचा, त्या काळात आपण त्यावेळेस म्हणजे आपल्या काळात ते नाहीत किंवा एवढ्या वर्ष ते होऊन गेले तर आपल्याला माहिती नाही, पण या लेखन कला म्हणजे ज्यांनी लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे ज्यांच्या स्मरणात होतं त्यांनी नंतर लिखाणात अवतर केले, त्याचं ग्रंथ रूपात रूपांतर झालं आणि मग आपल्याला रामायण महाभारत जे आहे तर याविषयीची माहिती आपल्याला कळाली. आता पाहतो की भगवद्गीता असेल, भगवद्गीता जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली तर ती काय आहे, ती श्रवण केलेली होती अर्जुनाने. मग नंतर जाऊन जे आहे तर त्या गीता ज्ञानाचं जे आहे ते भगवद्गीतेमध्ये ग्रंथामध्ये रूपांतर झालं आणि म्हणून एक पवित्र ग्रंथ मानला जातो. आता तुम्ही पाहता की आपल्या वयाच्या 12व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी या भगवद्गीतेचं रूपांतर कशामध्ये केलं, मराठी भाषेत, की जे सर्वसामान्य माणसाला संस्कृत भाषा येत नव्हती आणि ही संस्कृत भाषा सर्वसामान्याला येत नाही, म्हणून तिचा भाषांतर, तिचं ट्रान्सलेट संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे आहे ते वयाच्या 12व्या वर्षी केलं आणि त्याचं जे नाव ठेवण्यात आलं, तिचे जे आहे रूपांतर जी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या भगवद्गीतेचा सार म्हटलं जातं की ज्ञानेश्वरी. तर या ज्ञानेश्वरीमधून तुम्हा सर्वांना जे आहे ते आपल्या सर्वांना त्याची माहिती जी आहे ती यामधून मिळते. तर अशा प्रकारचे विविध प्रकारची लेखन तून हा इतिहास जो आहे तो आपल्याला कळतो. आता वृत्तपत्रांचे आता बरेच वेळ शिलालेख आहे, त्यानंतर आपण पाहतो की भांडी असतील, विविध प्रकारचे हे जे साधनं आहे, रिटन म्हणतो आपण लिखित, याची माहिती तुम्ही गेल्या वर्षी पण बऱ्याच वेळा पाहिली असेल. तर त्याच्यात थोडक्यात मी जास्त आता डिटेल घेणार किंवा शाळेमध्ये तुम्ही अभ्यासलेले असेल, 1-2 व्हिडिओद्वारे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये याची माहिती देणार आहे. 1961 ते 2000 या काळामध्ये वर्तमानपत्र माहितीची प्रमुख स्रोत होती. म्हणजे एखादी घटना आहेत विविध प्रकारची. आता आपल्याला काय झाले, तुरंत माहिती आता ही डिजिटल मीडिया झाले, की जे आता हे एक सुद्धा साधन आहे की काय, की याद्वारे आपल्याला माहिती मिळते. मग त्या काळामध्ये काय होतं की वर्तमानपत्र असायचे. या वर्तमानपत्रातून विविध प्रकारचे लेख, आर्टिकल्स, विविध प्रकारच्या ज्या घटना आहेत तर त्या प्रसारित केल्या जायच्या. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा आणि साहित्य यातील समाजकारण याविषयीची माहिती तुम्हाला या वर्तमानपत्रातून नंतर हळूहळू जी आहे ती मिळायला लागलेली आहे, की जसं की लेखन कला अवगत झाल्यानंतर. अशा प्रकारे हे जे इतिहासातलं महत्वाचं साधन मानलं जातं. पुढे पाहूया, प्रेस टेस्ट ऑफ इंडिया PTI म्हणजे 1953 पासून PTI हे वृत्तपत्रांसाठी महत्वाचे घटनांचे तपशील, लेख आणि छायाचित्र पुरवणारे प्रमुख स्रोत बनलेले आहेत. मग आपण दूरदर्शन वगैरे विविध प्रकारचे पाहतो की 1990च्या दशकात त्यांना उपग्रह प्रसारित करण्याचे जे आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी महत्वाचे आहे. म्हणजे ज्या सॅटेलाइट आपण म्हणतो की या सॅटेलाइटद्वारे जे आहे ते विविध प्रकारची माहिती आपल्याला काय झाली मिळू लागलेली आहेत. आता तुम्ही पाहता की एखाद्या गावाला तुम्हाला कुठेतरी जायचं असेल, काय एखादा तुम्हाला पत्ता माहिती नसेल, पण तुम्ही गुगल मॅपद्वारे जे आहे GPS द्वारे जे आहे तो ऍड्रेसवर तुम्ही न विचारता न माहिती असं तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. तर हे काय झालेलं आहे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर जो आहे ते सॅटेलाइट उपग्रह जे आहेत ते अवकाशात सोडल्यानंतर त्याचा उपयोग झालेला आहे. मग त्याचपैकी एक PTI म्हणून अशा प्रकारचे एक उपग्रह 1990च्या दशकामध्ये त्याचं प्रसारण सुरू झाल्याने मग जे आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी महत्वाचं मानलं जातं. तुम्ही विकिपीडिया वगैरे पाहता, इतिहासाची विविध प्रकारची साधने, YouTube वर पण तुम्हाला विविध प्रकारचे लेखन कला जी आहेत तर याद्वारे तुम्हाला जी आहे ती माहिती
त्यामध्ये मिळाली जाते. आता टपाल चित्रे आणि इतिहासाचा ठेवा. काय आहे टपाल चित्र? आपण तिकीट म्हणतो. आता पोस्ट कार्ड, वर्तमान जे लेटर वगैरे म्हणतो आपण, टपाल पोस्टमन. प्रत्येक गावामध्ये आता हे पोस्टमन काका आहेत. पण त्याचा उपयोग आपल्याला कशाला, काहीतरी तार आलेली असेल, तार सेवा पत्र या प्रकारचे नाही. आपल्या लाईट बिल किंवा एखादं सरकारी काहीतरी नोटीस आलेली असेल किंवा अशा प्रकारचे जे आहे तर त्या काळापुरते तेवढेच थोडक्यात मर्यादित आपल्याला आता पाहायला मिळतं. पण सुरुवातीला आम्ही जेव्हा लहान होतो त्या काळी जे आहे ते पत्र मोठ्या प्रमाणात असायचं. मोबाईल नव्हते. हे चॅनल्स आपण म्हणतो फेसबुक, इंस्टाग्राम, विविध प्रकारचे या प्रकारचे नवीन मीडिया जे आहे ते टेक्नॉलॉजी सुद्धा त्या काळात उपलब्ध त्यावेळेस नव्हती. आता ह्या 10 वर्षात जे आहे ते नवनवीन तंत्रज्ञान अवगत झालेलं आहे. त्यामुळं जे आहे ते विविध प्रकारच्या घटना, ज्या माहिती जी आहे ते आपल्याला या तंत्रज्ञानाद्वारे जी माहिती मिळते. टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयीची माहिती देतात. म्हणजे त्या काळाविषयीच जे माहिती जी आहे ती हे टपाल तिकिटांद्वारे आपल्याला पाहायला मिळते. ती राजकीय नेते, घटना, प्राणी, पक्षी, विविध महोत्सवांच्या निमित्ताने काढली जातात, जो इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहे. आता वारीचं पाहतो आपण, विविध प्रकारची चलनी नोटा असतील, त्या घटना त्या तिकिटांवर आधारित असतात. तुम्ही पाहता की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही सर्वांनी अभ्यासलेला आहे किंवा माहिती आहे. तर शिवकालीन नाणी त्यावेळेस छापली जायची किंवा असायची. तर ती नाणी काय आहे, तर शिवकाळातली तो एक इतिहासाचा ठेवा आहे. त्यानंतर आपण पाहतो 50 पैसे असतील, 25 पैसे असतील, रुपया असेल, राईट. तर ते काय आहे, तर त्या काळातले आता पहिली 1 रुपयाची, 2 रुपयाची, 5 रुपयाच्या नोटा होत्या. तर मग काय झालं, तर त्या काळातला तो एक प्रकारचा इतिहास जो आहे तो मानला जातो. अशाच प्रकारची ही तिकीटं आहेत. या तिकिटांविषयीचे सुद्धा एक इतिहासाचा ठेवा आपण मानला जातो. नाणी वगैरे जी आहेत, तर या नाणींचा आपण काय करतो, नाणी आणि नोटांच्या छपायातून इतिहास जो आहे तो समजला जातो आपल्याला मोठ्या प्रमाणात. तुम्ही विविध प्रकारचे एखाद्या मंदिरामध्ये गेला तर तिथला शिलालेख असेल, तुम्ही जर वेरूळ अजिंठ्याला गेला असेल किंवा तुम्ही जर कारले भाजन लेण्या म्हणजे कुठे लेण्याद्रीला आलेला असेल तर तुम्हाला तिथे सुद्धा एक प्रकारचे जे आहे ते लेणी, एकविरा देवीला आलेला असेल तर तिथले विविध प्रकारच्या लेणी, स्तूप किंवा जे शिलालेख आहेत तर त्यावरून त्या काळातला तुम्हाला इतिहास, त्या काळात हे कोणत्या काळामध्ये घडून गेलेलं आहे, कोणत्या काळातलं आहे, तर याविषयीची माहिती तुम्हाला थोडक्यात या साधनांद्वारे जी आहे ती मिळते. हा इतिहास तुम्हाला त्या काळातला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. तर थोडक्यात आपण आता यावर आधारित एक चित्रफित आहे 2-3 मिनिटाची, ती पाहूया आणि पुढे जाऊया. आदिती सानप, काही प्रश्न आहे आदिती? येस सर, तुम्ही जेव्हा ते पीटीआयचा पॉइंट शिकवत होतात ना, तर तेव्हा म्हणजे आवाज ब्रेक होता आणि मला त्याच्यामध्ये ना म्हणजे इतकं समजलं नाही. तर सर कॅन यू प्लीज रिपीट? हो, मी करणार आहे रिपीट आणि त्याद्वारे तुम्हाला एक चित्रफित पण मी परत एकदा रिवाइज, हाच जो लेसन आहे चित्रफितच्या द्वारे जो आहे तो तुम्हाला सगळी जी संकल्पना आहे ती तुम्हाला क्लिअर होईल की कशा प्रकारचा हा पाठ आहे, त्यामध्ये कोणकोणते जे मुद्दे आहेत. मी तुम्हाला डिटेल पुस्तका वाईज घेणार नाही, कारण पुस्तका वाईज गेलं तर आपल्याला 2-3 तास म्हणजे तो पुरणार नाही आणि तुमच्या सर्वांचा हा पाठ जो आहे तो शाळेमध्ये झालेला आहे हे समजूनच आपण घेत आहोत. आणि जेव्हा तुमचा हे 2 पाठ होतील तर त्याच्या पुढचे आपण जे आहे ते चांगले डिटेलमध्ये आपण अभ्यासूया. ज्या घटना तुम्हाला एखादा वर माहिती नाही किंवा ते आपल्याला डिटेल घ्यायची आहे तर ती आपण जे आहे ते चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये घेऊया. ते एक चित्रफित पाहूया अगोदर आणि मग एकच मिनिट. इयत्ता 9वी, विषय इतिहास, धडा पहिला, इतिहासाची साधने, प्रस्तावना व लिखित साधने, भाग 1. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाची साधने म्हणतात. मुलांनो, यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण प्राचीन
मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासलाय. त्यामध्ये आपण वैदिक किंवा हडप्पा संस्कृती, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य लढा या वेगवेगळ्या कालखंडातील घटनांचा अभ्यास केलाय. परंतु यावर्षी आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातून सन 1961 ते 2000 पर्यंतचा भारताचा इतिहास शिकणार आहोत. या पाठ्यपुस्तकातून आपला नुकताच स्वतंत्र झालेला देश विकासाकडे कशी वाटचाल करतोय याचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाची साधने या पाठात आपण इतिहासाचा अभ्यास करण्याची आधुनिक साधने बघणार आहोत. ही साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत आणि ती साधने अशी: 1. लिखित साधने, 2. भौतिक साधने, 3. मौखिक साधने आणि 4. दृकश्राव्य साधने. मुलांनो, इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रथम इतिहासाची माहिती कोणत्या साधनांद्वारे मिळते ते बघणं गरजेचं असतं. आधुनिक काळात इतिहासाचं लेखन करीत असताना आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व साधनांची दखल घ्यावी लागते. त्यांची मदत घेऊनच इतिहासाचं लेखन करता येतं. इतिहासाच्या वरील साधनांची आपण सविस्तर माहिती घेऊयात. नंबर 1. लिखित साधने. मुलांनो, या आकृतीत दिसत आहे मी ती जे सर्व सांगितले तेच इतिहासाची रिपीट लिखित आहे साधने आहेत. डिटेल मध्ये. लिखित म्हणजे चित्रफितद्वारे. छापलेले किंवा हाताने लिहिलेले साहित्य होय. यामधील वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोश वाङ्मय ही छापील साधने होत. तर रोजनिशी म्हणजे डायरी, पत्र व्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे हे हाताने लिहिलेले साहित्य होय. यामध्ये आणखी काही लिखित साधनांचा समावेश होऊ शकतो. उदाहरणार्थ शासकीय आदेश, शासनाने काढलेली फरमाने, करारनामे, तहनामे, आपापसातील पत्रव्यवहार यांचा समावेशही लिखित साधनांमध्ये होतो. परंतु आपण या ठिकाणी आधुनिक इतिहासाच्या साधनांचा विचार करणार आहोत, म्हणून आपण वरील लिखित साधनांची माहिती घेऊयात. कोश वाङ्मय. कोणत्याही गोष्टींचा अभ्यास करीत असताना जिज्ञासू अभ्यासकांना, संशोधकांना आणि सार्वजनिक जीवनात कार्य करणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना जरुरीचे संदर्भ अल्प वेळात आणि थोड्याशा प्रयत्नाने शोधण्याचे विश्वसनीय साधन म्हणजेच कोश किंवा कोश वाङ्मय होय. मराठीत मराठी विश्वकोश आणि ज्ञानकोश, तसेच संस्कृती कोश, समाज विज्ञान कोश असे अनेक कोश उपलब्ध आहेत. इंग्रजी भाषेतील एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा कोश महत्त्वाचा मानला जातो. विज्ञान, राजकारण, मनोरंजन, साहित्य या सर्व विषयांची आणि त्यात योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींची अधिकृत माहिती आपल्याला कोश वाङ्मयातून मिळते. कोशांमध्ये सर्व विषयांची प्राथमिक माहिती तर असतेच, पण अधिक सखोल माहिती कुठे मिळू शकेल त्या पुस्तकांची नावेही दिलेली असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते एक चित्रफितद्वारे जे आहे ते याची थोडक्यात रितिका जी सुरुवात आहे थोडक्यात, कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण पुस्तकात थोडेच दिलेले आहेत साधने. मी आता जे प्रेझेंटेशन दिलेलं होतं तर त्यामध्ये छापील साधने कोणती आहेत, पत्रव्यवहार आहे, सरकारी गॅझेट आहेत, विविध प्रकारचे शासकीय आदेश आहेत, तर याची माहिती नव्हती. ही डिटेल जे आहे ते तुम्हाला थोडक्यात प्रेझेंटेशनद्वारे असेल किंवा चित्रफितद्वारे जे आहेत ती याची माहिती तुम्हाला मिळते. आणि याचा तुम्हाला उपयोग केव्हा होईल, तुम्हाला या वर्षी आहेत, पुढच्या वर्षी गेल्यानंतर त्याचा डिटेल होईल. आणि जेव्हा हे प्रेझेंटेशन चालू असतं किंवा मी पीपीटी दाखवत असतो, तुम्हाला एखादा पॉइंट महत्वाचा वाटला तर तो तुम्हाला नोट डाऊन करता आला पाहिजे की काय लिखित साधने कोणकोणती आहेत, तर ते पॉइंट पटपट तुम्हाला लिहिता आले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला जे महत्वाचे टाचन तुमचं तयार होतं, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तो सोपा जातो आणि परीक्षेला जाता आता तुम्हाला तो पटकन जो आहे तो वाचता येतो. म्हणजे पूर्ण पुस्तक वाचायची तुम्हाला गरज पडत नाही, हे लक्षात ठेवायचे. रितिका, काही प्रश्न आहे? नो सर. रागिनी. हो सर, जो शेवटचा पॉइंट होता ना तेव्हा माझा व्हिडिओ अटकत होता, तुम्हाला समजला नाही. बर बर, हा तो रिपीट आपण घेऊया परत, काय हरकत नाही. त्यानंतर प्रतीक.
तर ही जी इतिहासाची वेगवेगळ्या प्रकारची जी साधनं आहेत, याची आपण माहिती जी आहे ते आपण अभ्यासत होतो, की कशा प्रकारे इतिहासाची साधने जी आहेत ती कोणकोणत्या प्रकारची आहेत. वेगवेगळ्या प्रकारची जी आहेत ती सरकारी. आता सरकारी आदेश वगैरे जे आहेत, ते सुरुवातीला पहा आपण निजामकाळी मध्ये असेल किंवा विविध प्रकारच्या म्हणजे जे जसे संस्थान झालेले होते, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असतील किंवा राजर्षी शाहू महाराजांच्या काळातले असतील किंवा ताराराणीच्या काळातले असतील. तर विविध प्रकारचे जे महत्त्वाचे जे आदेश आहे, पत्रव्यवहार आहे, आपण पाहतो बऱ्याच वेळा न्यूजपेपरला किंवा जे आहे ते टीव्ही वगैरे. तर विविध प्रकारच्या ज्या घटना आहेत, पुस्तकं जी आहेत, ती जी आहे ती इतिहास रूपात जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. जसं की तुम्ही पाहता, की देहूला गेल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा हस्तलिखित जी प्रत आहे तुकाराम गाथा. तर ती जी प्रत आहे तर ते त्या काळातली कशा प्रकारचं त्यांचं लेखन होतं, कशा प्रकारे त्यांनी अभंग जे आहे ते 5,000हून जास्त अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. काही लिखित स्वरूपात आहे, काही असे जे आहेत तर त्याचा ठेवा जो आहे तो आपण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर विविध प्रकारचे मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार आग्र्याचा, विविध प्रकारची तह. तर या जे आहे तर या पत्रव्यवहाराद्वारे जो आहे तो एक प्रकारचे इतिहास आपल्याला जो आहे तो समजत असतो. आता कोणीतरी विचारलं होतं, की प्रेस किंवा पीटीआय काय आहे? तर 1953 मध्ये पीटीआय हे भारतातील जे आहे ते काय आहे एक प्रकारचं. एकच मिनिट. तर तपशील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी महत्वाच्या घटनात एक तपशील देण्याचा एक जो आहे तो सोर्स होता. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचं वृत्तलेखन, छायाचित्र, आर्थिक, वैज्ञानिक अत्याचे आर्टिकल वृत्तपत्रांना जे आहे ते पुरवले जातात. तुम्ही आता सकाळ असेल, लोकमत असेल, तर त्यामध्ये बघा आपल्या एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक सुद्धा विविध प्रकारचे मजकूर, 10वीचे विविध प्रकारचे पाठ आहेत. मग प्रत्येक विषयांचा दर आठवड्याला काय येतो त्यामध्ये आर्टिकल येतं. मग प्रश्नपत्रिका असेल, तुम्हाला 4-5 प्रश्न असतील किंवा त्या पाठाचा अनालिसिस टाचन जे आहे ते थोडक्यात तुम्हाला येतं. म्हणजे काय आहे की अशा प्रकारचे विविध प्रकारचे मग सायन्स असेल, आर्थिक फायनान्शियल असेल, छायाचित्र असेल, तर ते पुरवण्याचं एक प्रकारचं जे आहे ते वृत्तपत्रांना पेपरला पुरवण्याचं काम हे पीटीआय करत होतं. 1990च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण सॅटेलाइट द्वारे जे आहे ते देशभरात बातम्या पाठवायची सुरुवात झालेली आहे. म्हणजे एक नवीन तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो, की ज्याद्वारे आपल्याला तुम्हा सर्वांकडं एक प्रकारचं काय व्हावं माहिती. आता तुम्ही पाहिला एखादी तुम्हाला माहिती लागत असेल तर तुम्ही गुगलवर टाकली तर तुम्हाला पटकन त्याची माहिती मिळते. किंवा तुम्ही आता पाहिलं की भगवद्गीता असेल किंवा एखादं सुरुवातीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जो पत्रव्यवहार आहे, मोडी लिपीतला पत्रव्यवहार आहे किंवा आता तुम्ही पाहता की जेव्हा कास्ट सर्टिफिकेट काढायला जातं किंवा वंशावळ, तर त्याद्वारे तुम्हाला विविध प्रकारचे वंशावळीचा पुरावा लागतो आणि तो वंशावळीचा मग गाव नमुना असेल, तुमची एखादी नोंद असेल आजोबा पंजोबांची ही केलेली, तर सुरुवातीला मोडी लिपीतली, तर तो एक प्रकारचा तुमचा तो इतिहास होता. आजही तुम्हाला तो जो आहे तो सॅटेलाइटद्वारे आता आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एक प्रकारचं ते लिखित स्वरूपाचे साधने आपल्याला हे पाहायला मिळतात. टपाल तिकीट वगैरे प्रत्येकाच्या गावामध्ये हे पोस्टकार्ड काय आहेत आहेत आणि त्या काळातले ही तिकीट जी आहेत ती छापली जातात. मग विविध प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांची वर चित्र असलेली, त्यानंतर महात्मा गांधीजींच्या वर आधारित असलेली किंवा कृषी क्षेत्राने जर एखादं काही हे झालेलं असेल, सिल्वर जुबली, अमृत महोत्सव असेल, सुवर्ण महोत्सव असेल, तर त्याद्वारे जे टपाल खातं आहे तर ते हे तिकीट छापली जातात आणि त्याद्वारे ते एक प्रकारचं ऐतिहासिक ठेवा जो आहे तो जतन केला जातो आणि तो एक प्रकारचा मौल्यवान ठेवा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. भौतिक साधनं त्यामध्ये नाणी आणि संग्रहालय, विविध प्रकारचे म्युझियम. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांचं वस्तू संग्रहालय सुद्धा आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली विविध प्रकारची हत्यारं कशा स्वरूपाची होती, त्यांचा पत्रव्यवहार कशा स्वरूपाचा होता, विविध प्रकारचे गड किल्ले वगैरे जे आहेत, तर या सर्वाची माहिती तुम्हाला जी आहे तर काय होती त्याद्वारे जे आहेत या सगळ्या म्युझियमद्वारे तुम्हाला पाहायला मिळते.
विविध प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे जे म्युझियम जे आहे ते पाहायला मिळते. मौखिक आणि दृकश्राव्य साधने, मग आपण पाहतो जागरण गोंधळ आहे, म्हणी आहेत, ओव्या आहेत. आपण पाहतो की शेतामध्ये जेव्हा एखादी खुरपणी असेल किंवा बाजरी काढणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे किंवा आपले बाबा जे आहे ते आऊत हाकत असतील बैलांमागं, तर ते गीतं गायले जातात. ती एक प्रकारची लोककला आहे. आपण भात शेती करताना किंवा पाहता विविध प्रकारे टीव्हीवर वगैरे गाणी गायली जातात किंवा जात्यावरची गाणी. तर ही काय आहे, ती मौखिक साधने आपल्याला पाहायला मिळतात. लोकगीतं आहे, जागरण गोंधळातली गीतं असतील, म्हणी आहेत, ओव्या आहेत. ह्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक ठेवा जपला जातो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधलं पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले, संभाजी महाराजांच्या काळातले ही पोवाडे आहेत की ज्यामधून त्यांचं वर्णन केलेलं आहे ते कशा प्रकारचे होते. आपण पाहतो की एक प्रकारचं जे आहेत की आता आपण महाराष्ट्र गीत गेल्या वर्षापासून प्रत्येक आपण शाळेमध्ये दररोज महाराष्ट्र गीत गातो. तर काय आहे महाराष्ट्र गीत? तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्रीय मराठी लोकांचं, छत्रपती शिवाजी महाराज असेल यांचं कर्तृत्व, त्यांचं जे महाराष्ट्राप्रती प्रेम असेल की त्यांचं गुणगान, एक जे ऐतिहासिक जो ठेवा आहे. परत महाराष्ट्रातील लोक, शेतकरी लोक असतील, कष्टकरी लोक असतील, यांच्या सर्वांचं प्रतीक त्या गीतामधून गायलेलं आहे. मग अशा प्रकारे एक मौखिक स्वरूपाची जी आहेत तर काय हे आहेत साधनं मांडलं जातं. आता दृकश्राव्य मग दूरदर्शन, चित्रपट, इंटरनेट असेल, विविध प्रकारचे जे आता चॅनल्स आहेत, हिस्ट्री चॅनल्स असेल, जॉग्रफी आहेत, विविध प्रकारचे चॅनल्स तुमच्या घरी असतील तर त्यामध्ये पाहायला मिळतात. ही सर्व हिस्ट्रीची, इतिहासाची माहिती देणारी ही सर्व साधनं आहेत. तर त्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII 1960 साली पुणे येथे स्थापन झालेली. तुम्ही जर जेव्हा केव्हा पुण्याला आलात तर तुम्हाला ही बालभारतीच्या शेजारी म्हणजे सेनापती बापट रोडला ही फिल्म जे इन्स्टिट्यूट आहे तर ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल की लोक शिक्षण देण्याच्या हेतूने वृत्तपट, अनुबोधपट, डॉक्युमेंटरी तयार करण्याचं, आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे उपयुक्त असं इन्स्टिट्यूट मानलं जातं. याची स्थापना पुण्यामध्ये 1960 साली जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे इतिहासाची साधनं हा पाठ जो आहे तो आपण एक थोडक्यात, मी जास्त नाही की याला अजून 2-3 पण तास होऊ शकतात या पाठासाठी, पण एक थोडक्यात या पाठामध्ये तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे याचा धावता आढावा आपण आजच्या तासाला घेतलेला आहे. आता याच्यात थोडक्यात तुम्हाला काही प्रश्न असतील ते 2-3 मिनिटात घेऊया आणि मग आजच्या तासाला आपण जे आहे ते इथे मग थांबता येईल. हरिओम. हरिओम विश्वकर्मा. हा, येस सर. सर काय प्रश्न? सर जे टपाल तिकीट आहे ते तिकीट कसे राहतात? टपाल तिकीट कशी राहतात? टपाल तिकीट तुम्ही याच्यावर आता जे स्क्रीनवर पाहिलं, हा, इथे जे स्क्रीनवर जे पाहिलेलं आहे टपाल तिकीट छोटं, अशा प्रकारचं टपाल तिकीट आहे. तुम्ही जर तुमच्या गावात पोस्टमन आहे म्हणजे पोस्ट ऑफिस आहे का, किंवा तुम्ही आता हा हे जे टपाल तिकीट आहे ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्ही पोस्टात एखाद्या वेळेस गेलात तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते टपाल तिकीट पाहायला मिळेल. किंवा बऱ्याच वेळा आपण एखाद्या ॲफिडेव्हिट करीत असतो किंवा सरकारी कचेरीमध्ये गेल्यानंतर ते तिकीट 5 रुपयाचं तिकीट लावावं लागतं. हे जे तिकीट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. किंवा जेणेकरून तुम्ही जरी आपल्या गुगलवर जर टाकलं तर तुम्हाला विविध प्रकारची टपाल तिकीट पाहायला मिळते. छोट्या आकाराचे असतात, जास्त मोठे नाही. तर ते तुम्हाला जे आहे ते तिकीट पाहायला मिळतील की कशा स्वरूपाचे हे टपाल तिकीट असतात. कारण आपला जास्त आता कारण मेल झालेले आहे, व्हॉट्सअप झालेलं आहे, ते याद्वारे आपण बऱ्याच वेळा पत्र जे आहे ते पाठवत असतो किंवा मेसेज. पण या टपालाचं जे आहे तर जेव्हा रजिस्टर तुम्ही एखादं काही करणार असेल, पोस्ट करणार असेल, रजिस्टर असेल, तर त्यावेळेस हे तिकीट जे आहे ते तुम्हाला लावावं लागतं. जेव्हा किंवा तुमच्या गावामध्ये पोस्ट ऑफिस असेल, तुम्ही तुमच्या वेळेमध्ये एकदा सुट्टीच्या दिवशी जाऊन तिथे भेट देऊ शकता. तुम्हाला सगळी माहिती तिथे चांगल्या प्रकारे मिळेल. प्रतीक. सर ये FTII आहे ना, याची स्थापना कोणी केली? याची जी स्थापना आहे FTI ची, तर त्या 1960 साली जी आहे ती FTI स्थापन करण्यात आलं.
त्याची स्थापना आपल्या पुस्तकात दिलेली आहे की नाही? नाही. आपण डिटेलमध्ये जर गेलो तर त्याची माहिती तुम्हाला डिटेलमध्ये मिळेल की काय आहे FTI आणि कुठे जी आहे ती त्याची स्थापना झालेली आहे. काय आहे की फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या या संस्थेची स्थापना राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपत्र पट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केलेले आहेत आणि समाजाचे नेतृत्व करणारे व्यक्ती, देशासाठी योगदान देणारे व्यक्ती, महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभूत पट या विभागाने तयार केलेले आहेत. मग आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे जे घटक आहे ते अतिशय महत्त्वाचे मानले जातात एक प्रकारचे. त्याची एक जी माहिती आहे म्हणजे कोणी स्थापन केले किंवा काय ते हे थोडक्यात आपण इथे आपल्याला माहिती मिळू शकते. बरं, अजून दुसरा कोणाचा काही प्रश्न आहे? मी तुझे सांगतो. सर. FTII. जॉन कुपर टपाल तिकिटांवर जॉन कुपरचाच फोटो का लावलेला आहे? काय? हे जे टपाल तिकीट दिलेलं आहे ना आपल्याला पुस्तकात, त्याच्यात जॉन कुपरचाच फोटो का लावलेला आहे? जार कोपर म्हणजे कशाच? एक मिनिट. हा, ते वेगवेगळे आहेत. असं काही हे नाही की त्यामध्ये त्यांचाच फोटो आलेला आहे किंवा काय, तर त्या काळातला इतिहास आहे. जाल कोपर हा जुन्या काळातला आहे म्हणून एक दिलाय. त्यानंतर तुम्हाला महात्मा गांधीजींच्या काळातला असेल, जवाहरलाल नेहरूंच्या काळाचा असेल, लाल बहादूर शास्त्रींचा असेल. हा, आता तुम्हाला महात्मा गांधीचा असेल, नरेंद्र मोदींचा असेल किंवा जे आपले द्रौपदी मुर्मू आहेत यांच्या नावाने सुद्धा बरेच वेळा टपाल तिकीट तयार होतील. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, असं नाही की हेच लावलेलं आहे. ते त्या काळातला एक प्रकारचा इतिहास. इथे तुम्ही जर झूम करून पाहिलं ते व्यवस्थित तर त्यावर इयर सुद्धा तुम्हाला दिसेल की 1997 काळचं जे आहे तर त्यावेळेस ते जे आहेत तर त्या काळातली ते एक ऐतिहासिक ठेवा आहे की त्यांचं कार्य किंवा ते टपाल खात्यामधले त्यांच्या इतिहासाविषयीची माहिती थोडक्यात त्यांच्याद्वारे आपल्याला जी आहे ती मिळते. हॅलो सर. हा सर, माझे नाव वेदिका आहे. सरकारी गॅजेट म्हणजे काय? काय? सरकारी गॅजेट म्हणजे काय? गॅजेट, सरकारी गॅजेट. आता सरकारी गॅजेट तुम्ही जर आता पाहिलं की एखाद्या संस्थेने किंवा राज्याने जे आहे ते एक प्रकारचा ठराव केलेला आहे किंवा एखादी ऑर्डर असेल, आपण म्हणतो आता थोडक्यात काय आहे GR. आता तुमच्या घरातील कोणी तुमची मोठी बहीण असेल किंवा आपल्या कोणी लग्न वगैरे करून गेलं, बरोबर, आणि त्यांचे जे आपले रिझल्ट वगैरे असतात किंवा डॉक्युमेंट असतात, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा आपण काय म्हणतो त्याला तुमचे निकाल पत्रक असेल, तर ते आपल्या आई आणि बाबांच्या नावाचे असतात. आणि लग्न केल्यानंतर जे आहे तर तिथे त्यांच्या पतीचं नाव लागलं जातं आधार कार्डवर. आणि मग काय करावं लागतं, त्या दोन्ही व्यक्ती एकच आहेत या प्रकारचे एक ॲफिडेव्हिट तयार केलं जातं, त्याला गॅझेट म्हटलं जातं. हे गॅझेट तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्याविषयीचं जेव्हा ते तयार करावं लागतं, एक गॅझेट सरकारी पत्र असतं ॲफिडेव्हिट सारखं, त्याला गॅझेट म्हटलं जातं. एक सरकार मान्य की जे आहे ते एक प्रकारचं महत्वाचा कागदोपत्री पुरावा जो आहे तो असतो. बरं, पुढे आपण आता इथे थांबू. ऑलरेडी आपला हे झालेलं आहे. हा, थँक्यू सर. तुम्ही जे FTI ची आहेत तर साधारणतः तिथे स्थापना जी आहे तर सायलेट या जागतिक दर्जाच्या संस्थेची संलग्न आहे. सध्याचे अध्यक्ष BP सिंग हे या ठिकाणचे जे आहेत ते आहेत. मग एक संस्था भारत सरकारने स्थापन केलेली आहे, कुणी केलेली असं नाही दिलेलं, आपलं इंडियन गव्हर्नमेंटने म्हणजे भारत सरकारने जे आहे ते 1960 मध्ये ही झाली आणि 1961 मध्ये त्यांनी जो आहे तो अभ्यासक्रम तयार केलेला आहे. आणि आत्ताचे जे अध्यक्ष आहेत तर तिथे बिपिन सिंग हे आहेत आणि 2015 मध्ये गजेंद्र चौहान, म्हणजे विविध प्रकारचे फिल्म इंडस्ट्री मधले जे लोक आहेत तर त्यांची पण बऱ्याच वेळा जे आहे ते सरकार नियुक्त करतं. जो व्यक्ती त्यावर चांगल्या प्रकारे माहिती देणारा असेल तर त्याची नियुक्ती तिथे अध्यक्ष म्हणून होते. तुम्ही हे सगळं गुगल विकिपीडियाला सुद्धा होईल, पण तुम्हाला डिटेल यामधलं दिले नाही की त्याची फक्त एक थोडक्यात माहिती असावी. समजले सर्वांना? शिवाजी मोरे काहीतरी मुलीचं नाव आहे ना, तुझ्या बाबांचं नाव आहे शिवाजी मोरे, इथे नाव दिलेलं आहे. सर, माझं नाव वेदिका. काय नाव आहे तुझं? वेदिका. वेदिका. हा, वेदिका. हा, वेदिका, काय प्रश्न आहे तुझा? नो सर, काही नाही, मी विचारला होता सर प्रश्न. बरं, चला मग थांबूया. सर्वांना समजलंय? काही प्रश्न आहे राहिले अजून?